हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल महिना संपून सुद्धा आपल्याला मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये. म्हणजेच 2 महिने पेंडिंग झालेले आहे. 2 महिने पेंडिंग झालेले आहेत. तर सरकार हे जाणीवपूर्वक करताय का? सरकार या लाडक्या बहिणींना जी 1500 रुपयाचा हप्ता आहे तो विलंब का करताय, या मागची रिझन्स काय आहेत, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. सोबतच लाडक्या बहिणींनो, शेवटच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे आजची 29 आणि 30 तारीख आहे, तर वितरण होऊ शकतं का? वितरण केव्हा होऊ शकतं? आणि जर वितरण हे 30 तारखेच्या नंतर गेलं तर आपल्याला 1500 किंवा 3000 रुपये भेटू शकतात का? इथून समजून घ्यावं लागेल. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की काल जी आर येऊ शकतो, पण कालही जी आर आलेला नाही. म्हणजे हे सरकार इतकं बोगस असेल, ढोंगी असेल, मतलबी असेल, नालायक असेल असं मलाही वाटलं नव्हतं. पण लाडक्या बहिणींनो, याचं जिवंत ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचं सरकार आहे. या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे, सविस्तर राजीनामा द्यायला पाहिजे, की बाबा आम्ही एक योजना सुरू केलेली होती, ती योजना योग्यरीत्या पूर्ण करत नाही आहे. आम्ही लाडक्या बहिणींना प्रॉमिस केलं होतं, दर महिन्याला 1500 रुपये आम्ही देणार. निवडणुकीच्या वेळेस 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले. काही वेळेस दर महिन्याचा लाभ त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये दिला. मग आता काय झालेलं आहे, की सरकारनं नक्की सांगावं, की आता लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी पोरक्या झाल्या आहेत का? सरकारने एखादी पत्रकार परिषद घ्यावी, एखादं फेसबुक हँडलला सांगावं, की बाबा या दिवशी या वेळेस लाडक्या बहिणींचा जी आर येईल आणि लाडक्या बहिणींना वितरण येईल. नाहीतर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष वाढलेला आहे, या असंतोषामुळे सरकारला घरी सुद्धा बसावं लागू शकतं. तर बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 29 आणि उद्याची 30. या 2 दिवसांमध्ये जी आर सुद्धा येऊ शकतो आणि वितरण सुद्धा होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, की जर 29 आणि 30 या तारखांमध्ये जर वितरण झालं तर 1500 रुपये व्हायला पाहिजे, की 3000 व्हायला पाहिजे, की समजा 1 तारखेला वितरण होणार नाही, नंतर सॅटर्डे संडे येईल. यामध्येच लाडक्या बहिणींनो जे वितरण आहे, आपण जर बघायला गेलं तर मला तरी असं वाटतं, जो मेचा सेकंड वीक असेल ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 1 तारखेचा आहे फ्रायडे, 2 तारखेचा आहे सॅटर्डे, 3 तारखेचा आहे लाडक्या बहिणींनो संडे. 4 तारखेपासून पुढे आपल्याला होऊ शकतं मार्च महिन्याचा वितरण बघायला भेटतील. मग एप्रिल महिन्याचं का? तर सरकार ही इतकं बोगस आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे, की तुम्हाला 1 महिना ते देणार नाही म्हणजे नाही, असं मला वाटतंय. असं माझं मत आहे. आता सरकार काय करतं माहिती नाही. मग लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ आपल्याला भेटणार आहे का? याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही. पेंडिंग लाभ आपल्याला दिल्या जाणार नाही आहे. कोणतेही युट्यूबर सांगत असेल की बाबा जे सगळे पेंडिंग लाभ आहे तुम्हाला सरसकट भेटणार आहे ई केवायसी झाल्यानंतर, तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, की या ई केवायसी दुरुस्तीमुळे वितरणाला विलंब होत आहे का? याचं उत्तर आहे नाही. कारण नोव्हेंबर महिन्यापासून काय ई केवायसी सुरू आहे आणि ई केवायसी सुरू असताना सुद्धा आपल्याला काय झालं लाडक्या बहिणींनो, वितरण झालेलं आहे. मग या ई केवायसी मुळे विलंब होत आहे का? याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. बरोबर. मग दुसरं रिझन असं होऊ शकतं लाडक्या बहिणींनो, असं काही युट्यूबर्स म्हणत आहे की फॉर एक्झाम्पल वेस्ट बेंगालमध्ये निवडणुका होत्या, पोंडिचेरीमध्ये निवडणुका होत्या, त्यानंतर आपल्या खाली तामिळनाडूमध्ये निवडणुका आहेत. यांच्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे याला विलंब होत आहे का? याचंही उत्तर आहे नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनो काय होतं, निवडणुका होती आणि निवडणुकीच्या पहिल्या दिवशी आपल्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले, तर हे तर रिझन नसेलच. बरोबर. आणि सरकार तर इतकं बोगस असतं, सरकार तर इतकं मतलबी असतं, त्यांना निवडणुकीच्या अगोदर लाडकी म्हणजे पैसे पाठवायचे आणि नंतर मतं घेऊन घ्यायचे आणि नंतर लाडक्या बहिणींना विसरून जायचं. अशी सुद्धा वेस्ट बेंगालमध्ये घडलेलं सुद्धा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, बिहारमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये अशाच पद्धतीचा जो इश्यू आहे. आसाममध्ये सुद्धा घडलं, तामिळनाडूमध्ये तर हेच होत आहे. म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे, या गोष्टीमुळे विलंब होत नाही आहेत. मग विलंब कशामुळे होत आहे? हे सरकारनं त्यांच्या Facebookच्या माध्यमातून, त्यांच्या Twitterच्या माध्यमातून
त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना याबद्दल सतर्क करायला पाहिजे. नाहीतर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे, या असंतोषामुळे या सरकारला उद्या जाऊन घरी बसावं लागू शकतं. आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही भीता सरकारला म्हणून तुम्ही तुमच्या कमेंट्स करत नाही आहे. पण लाडक्या बहिणींनो, भिवू नका. आपला हक्क आहे तो 1500 रुपये. तुम्ही नक्की, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला 1500 भेटायला पाहिजे की आता 3000 भेटायला पाहिजे? कारण 2 महिने म्हणजे आपला हा जो 20वा हप्ता आहे, सॉरी 21वा हप्ता, आणि आता एप्रिल महिन्याचा जो 22वा हप्ता आहे, हे दोन्ही हप्ते एकत्र भेटणं कंपल्सरी आहे. लाडक्या बहिणीनो, तुमच्या प्रतिक्रिया काय? तुम्हाला 3000 रुपये पाहिजे की 1500 पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सपोर्ट करा लाडक्या बहिणींनो. जर आपण हातावर हात देऊन बसलो तर समजून घ्या, आपल्याला एकाही महिन्याचे सरकार पैसे देणार नाही. तुम्ही जर बघितलं असेल, सरकार म्हणेल मार्च एंडिंग होतं म्हणून लेट झालो. मान्य आहे, मार्च एंडिंग आहे, लेट झालात. पण तुम्ही एकदा सांगू शकता ना Facebookच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, की बाबा आम्ही हा जो मार्च महिन्याचा जो निधी आहे, सन्मान निधी आहे लाडक्या बहिणींचा, हा पुढल्या महिन्यामध्ये देतो. तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतका असंतोष होणार नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा, अत्यंत महत्वाची न्यूज आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये बंद होणार. ई-केवायसी बाबत सरकारने दिली मोठी माहिती. बघा, सरकारी माध्यमातून ही अशी माहिती आली आहे की कोणत्या बहिणींची 1500 रुपये बंद केल्या जाईल. ई-केवायसी साठी अंतिम 30 तारीख आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्याही बहिणींची ई-केवायसी एडिट करायची राहिली असेल, तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी एडिट करून टाका. 26 लाख महिलांनी अजून प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे. 26 लाख लाडक्या बहिणींनी ई-केवायसीच केलेली नाही आहे. तर सरकारने तर यांना बंदच करून टाकलेला आहे. 1500 रुपयांचे बंद होणार. 2 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान आहे. मी सुद्धा आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर तुमची प्रक्रिया पूर्ण करा. महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना, महत्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे आता फक्त 2 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून, जर त्यांनी ई-केवायसी काम पूर्ण केले नाही तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणं बंद होईल. असंही मला असं वाटतं की आता या सरकारचं योजनेमधून थोडंसं लक्ष विचलित झालंय. बाकीच्या योजनेचा पैसा त्या महिन्याचा त्या महिन्यामध्ये मिळतो. मग लाडकी बहिणीसाठी 2 महिने पेंडिंग का? तुमच्या मनामध्ये प्रश्न नाही आला लाडक्या बहिणींनो? तुम्ही नमो शेतकरी योजना बघितली असेल, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल आवास योजना बघितली असेल, तुम्ही दुसऱ्या योजना बघितल्या असेल, आहे ना, संजय गांधी निराधार योजना आहे. यांचा बरोबर त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये भेटतो. तर लाडक्या बहिणींना का बरं भेटत नाही? हे सुद्धा सरकारने सांगावं. राज्यातील फडणवीस सरकारने 1.5 वर्षापूर्वी लाडकी बहिणीला सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना 1500 रुपये दिले जातात. राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ घेत आहे. पण आता योजनेचा गैरफायदा होत असल्याची बाब सरकार ही केवायसी प्रक्रिया करणं अनिवार्य केलं. ही केवायसी करण्यासाठी सरकारने 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. 30 एप्रिल पर्यंत. त्यानंतर नाही हा. राज्यातील 26 लाख महिलांनी अजूनही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणं बंद होणार आहे. त्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, त्यांनाच पैसे मिळतील. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करेल लाडक्यांची पळापळ सुरू आहे. पुढच्या 2 दिवसात त्यांनी ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने आतापर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न करण्यासाठी 3 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. असतानाही 26 लाख लाडकींनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदत आहे. हे 26 लाख कोणी आहे? ज्या बहिणींनी ई केवायसी केलीच नाही त्या बहिणी आहेत. आणि लाडक्या बहिणींनो, एडिट करण्यासाठी काय, तिथे न्यूजपेपरवाले सुद्धा चुकीचं छापतायत. 1500 रुपये वाट पाहत आहे. एप्रिल महिना संपत आला तरी देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाही आहेत. म्हणून मला सरकारकडे एवढीच नम्र विनंती करायची आहे की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये, म्हणजे आज आणि उद्या, 29-30 मध्ये जी-आर आणून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे वितरित करा. अन्यथा 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या. कारण 2 महिने पेंडिंग पडणं म्हणजेच हे सरकार फक्त आणि फक्त एकाच महिन्याचे पैसे देतील आणि नंतर 1 महिना तुम्हाला देणार नाही. म्हणजे 11च महिन्याचे पैसे आपल्याला भेटतील. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला 3000 पाहिजे की 1500 पाहिजे? आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.